नमस्कार, मी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ, जिल्हाधिकारी जालना. काही वेळापूर्वी प्रसारमाध्यमांवरती 10वीचा पेपर फुटला आणि त्याची उत्तरपत्रिका देखील तयार करून ती देण्यात आली अशी बातमी प्रसारमाध्यमांवर होती. तर त्या बातमीमध्ये तथ्य नाही आहे, त्याचं व्हेरिफिकेशन करण्यात आलं. जे व्हॉट्सॲपवरती सर्क्युलेट झालं होतं काही प्रसारमाध्यमांकडं, तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे. जे प्रश्न त्याच्यामध्ये दिसत आहेत तर ते कुठल्या तरी गाईडचे वगैरे आहेत, म्हणजे तो प्रश्नपत्रिकेचा भागच नाही आहे. अशा पद्धतीची कोणती घटना तिथे घडलेली नाही आहे. त्याच पद्धतीनं तिथे 1-2 व्यक्तींनी पालकांनी तिथे दगड फेकला होता आणि त्या बाबतीमध्ये कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. सर्वच केंद्रावरती जालन्यामध्ये कडक बंदोबस्त आणि पेपर कॉपी मुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत आणि तो रेझिस्टन्समध्ये काही लोकांनी तिथे ठराविक मोजक्या लोकांनी तो विरोध केला तिथल्या कर्मचाऱ्यांना आणि त्या बाबतीत कायदेशीर कारवाई करण्यात येते. पेपर फुटीचा असा कोणताही प्रकार त्या केंद्रावरती किंवा त्या तालुक्यामध्ये झालेला नाही आहे.